तर मंडळी, आज मी तुरीची डाळ बनवणार आहे कुकरला. तर त्यासाठी तुरीची डाळ मी 5 मिनिटासाठी भिजत घातली होती. आता फोडणीसाठी लसूण वापरलेला आहे. लसूण घेणार आहे, कढीपत्ता घेतलाय, टोमॅटो घेतलाय आणि एक कांदा चिरून घेतलेला आहे. आणि आता आपण ही वरण आहे हे कुकरला बनवून दाखवणार आहे. आणि वरण म्हणजे तुम्हाला वरण भात बनवून दाखवणार आहे मी. तर पहिले आपण वरण बनवू कुकरला डायरेक्ट. आता मी हे शिजून नाही घेतलेलं, कारण शिजून पण घेतात, पण मी डायरेक्ट कुकरला तुरीची डाळ बनवून दाखवणार आहे. आता कुकर तापत ठेवलेला आहे. आपण एक पळी तेल घालू. एक चमच जिरं घालू. अजून अर्धा चमच. त्यानंतर लसूण घातलेला आहे. गॅस जरा कमी करायचा. त्यानंतर कढीपत्ता वापरलेला आहे. कांदा घालायचा आहे. तुम्ही मोहरी वापरू शकता, मी मोहरी नाही वापरली, फक्त जिरं घातलेलं आहे. आता मस्त असं मिक्स करून घेऊ. कांदा छान असा ब्राऊन करून घ्यायचा आहे. फोडणीला वास पण छान आलेला आहे. आता टोमॅटो घालू. हळद घातलेली आहे. कांदा आणि टोमॅटो छान असं मिक्स करून झालेला आहे. आता हळद वापरलेली आहे. आता आपल्याला ही डाळ घालायची आहे. भिजत ठेवली होती मी पाण्याने स्वच्छ धुवून वगैरे 5 मिनिटासाठी. तर चवीप्रमाणे मीठ घालू. त्याच भांड्याने पाणी घालायचं आहे. आता झाकण लावून आपल्याला 2 शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि आपलं वरण तयार करायचं आहे. त्यानंतर मी तुम्हाला भात घालून दाखवते. भात कोणालाही येतो, पण मी दाखवणार आहे. दुसरी शिट्टी झालेली आहे. डाळ शिजलेली आहे आपली. लागल्यास अजून एक शिट्टी द्या. पण डाळ भिजत ठेवली होती मी 5 मिनिटासाठी, तर डाळ शिजली असेल. 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. एक शिट्टी आधी झालेली आणि आता ही दुसरी शिट्टी. तर ही डाळ होऊन आपले 5-10 मिनिटं झाले. कुकर थोडा म्हणजे थंड झालाय, कारण कुकर ची शिट्टी झाल्या झाल्या कधीच कुकर खोलू नका. थोडासा 5-10 मिनिटं असं वाट बघा. त्यानंतर आता आपण कुकर खोलू. मी तुम्हाला डाळ दाखवते. थोडंसं असं वरती उचलून मग कुकर खोलत जा. आपली डाळ मस्त झालेली आहे. समोरून दाखव. 2 शिट्ट्यांमध्ये डाळ मस्त झालेली आहे. तुम्ही जर भिजत ठेवली ना डाळ 5 मिनिटासाठी, 2 शिट्ट्यांमध्ये डाळ मस्त होते. आता हिला मी पातेल्यामध्ये काढून घेते. आता डाळ आपण पातेल्यामध्ये ओतून घेऊ. थोडीशी कोथिंबीर टाकू आपण डाळीला, म्हणजे सुगंध मस्त येतो डाळीला कोथिंबीर टाकली का, आणि बघायला पण मस्त वाटते. कोथिंबीर टाकून झाली. आता गरम गरमच याला झाकण ठेवू असं, म्हणजे कोथिंबीरचा स्वाद त्याच्यामध्ये मस्त असा मुरला जाईल.
आणि आपली डाळ खायला पण मस्त लागेल. तर ही झाली डाळ, म्हणजे वरण झालंय. तर आता भात बनवून दाखवते मी तुम्हाला. आता आपण भात घालून दाखवणार आहोत. तर त्यासाठी मी 1.5 वाटी तांदूळ घेतलेले आहेत. भात कोणालाही येतो, पण मी भाताची रेसिपी दाखवलेली आहे तुम्हाला. भात काय घ्यायचे, तांदूळ धुवायचे आणि प्रमाणात पाणी ठेवून आपला भात तयार करायचा. तर त्या पद्धतीनेच मी दाखवते तुम्हाला. तर आता हे तांदूळ घेतलेले 1.5 वाटी मी. आता हे तांदूळ मी धुवून घेते पाण्यामध्ये. आता हे तांदूळ स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता प्रमाणात पाणी टाकायचं आहे आपल्याला. जास्त पाणी नाही टाकायचं कुकरला भात घालायचा असेल तर. 1 वाटी पाणी घातलेले, अजून 1 वाटी पाणी टाकलेलं आहे. वाटल्यास तर थोडं अजून अर्ध वाटी पाणी घालायचंय. मीठ घालायचंय चवीप्रमाणे. चवीप्रमाणे मीठ घालायचंय. कुकरला मी भात घातलेला आहे. आता भाताला पण आपल्याला 2च शिट्ट्या द्यायच्या आहेत आणि आपला भात तयार करायचा आहे. म्हणजे वरण भातची रेसिपी तयार होते. कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत म्हणजे भाताला. तर थंड झालंय कुकर. तर आपण खोलून बघू. मस्त भात तयार झालेला आहे 2 शिट्ट्यांमध्ये. 2 शिट्ट्यांमध्ये मस्त भात तयार झालेला आहे. तर मंडळी, आपली वरण भातची रेसिपी तयार झालेली आहे. हा भात बनवलाय आणि हे वरण बनवलेलं आहे एकाच कुकरमध्ये. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा असं वरण आणि भात. पटकन होते ही रेसिपी आणि जेवण हे पटकन तयार होतं. व्हिडिओ आवडल्यास नक्की एक लाईक करा. धन्यवाद.